आता आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, पहिल्या गटातून गुरुभूष 11 संघ अंतिम 5 मध्ये जाऊन पोहोचला. त्यानंतर दुसऱ्या गटामधून आपण पाहिलं या ठिकाणी दुसऱ्या गटामधून आज आपण पाहिलं बामणवाडी संघाचा दर्जेदार परफॉर्मन्स राहिला, ते जाऊन पोहोचले अंतिम 5 मध्ये. तिसऱ्या गटातून लव स्टार युवतीचा दबदबा राहिला, अंतिम 5 मध्ये त्यांनी देखील जागा बनवली. आणि चौथ्या गटामधून आज घरावाडी संघानं मागच्या वेळेचे विजेते 600 रुपये संघाला पराभूत करून अंतिम 5 मध्ये जागा बनवली. शेवटचा ग्रुप काटेकर धनंजय बुरबुशी विपक्ष काजरवाडी ही मॅच आहे. या गटातून कोण क्वालिफाय होणार आणि अंतिम 5 मध्ये जाऊन पोहोचणार येणाऱ्या अर्धा तासामध्ये आपल्याला कळून जाईल. चला मॅच सुरू करून घ्यायचं. पंच 3 षटकांची मॅच. गोलंदाजीसाठी अजय असेल, फलंदाजीसाठी गणेश आणि विवेक ही जोडी सलामीच्या रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक आज या संपूर्ण टुर्नामेंट करता बरेच प्रेक्षक आपण पाहतोय. चला पंच मॅच सुरू करून घ्या प्लीज. पंच तुम्ही देखील थोडंसं सांगायला हरकत नाही. या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक, ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले सन्माननीय श्री संतोष सवादकर साहेब रांजणवाडी गावचे सुपुत्र आहे, ज्यांनी या स्पर्धेकरिता द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पुरस्कृत केलंय, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान श्री गणेश 11 संघाच्या माध्यमातून केलं जाईल. पहिल्या चेंडूवरती गणेश पाटीलचा ब्रांडेड फटका, चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. इट्स ह्यूज अँड ह्युमंगस सिक्सर. या ठिकाणी सुशांत मोरे साहेब अर्थात बाबू यांनी जसा उल्लेख केला होता 1000 रुपये षटकासाठी त्यांनी ते पाठवले, थँक्यू. तसे सन्माननीय श्री प्रमुख पाहुणे बाबासो जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. आपण सन्मान करतो संतोष सवादकर साहेब रांजणवाडी सरकार, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलं गेलेलं आहे. चला मॅच सुरू करून घ्या. अजय मोहितेच्या पहिल्या चेंडूवरती गणेश पाटील यांनी आपला क्लास दाखवला, आपला दर्जा दाखवला आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं लांब. 6 धावांसाठी पुढचा चेंडू. यावेळी फटका फसलाय परंतु जाईल डिक्लेअर झोन मध्ये. तसेच सन्माननीय श्री बाबासो जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. विनंती करेन मी पाहुण्यांचा शुभ सन्मान करून घ्यायचे. बाबासो जाधव साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. यावेळी पहा आता मात्र लेंथ चेंज केलेली आहे. अजय मोहिते यांनी पहिला षटकार खेचल्यानंतर गोल्डन स्पॉट वरून चेंडू हाताळतोय. यावेळी अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होईल. स्लोवर वन केला होता, गती परिवर्तन केलं होतं. पुढचा चेंडू. यावेळी अजून एक चांगला चेंडू पहा, फलंदाज होतो बाहेर. गणेश पाटीलने दाखवले स्पोर्ट्समॅन स्पिरिट. निघून जातो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिला मोठा हाताला लागतो बुरबुशी या संघाला गणेशच्या रूपामध्ये. गणेश बाग तिथे पावलं. गणेशवाडी संघाच्या माध्यमातून आज अतिशय मोठं काम, अतिशय दर्जेदार काम केलं गेलेलं आहे. संपूर्ण खेळाडू जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी डाळभात जेवणाच्या रूपामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचं कौतुक व्हायला हरकत नाही. मी सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना विनंती करेन या संकल्पनेसाठी गणेशवाडी संघाचा एकदा जोरदार टाळा वाजवूया. डाळभात सर्व खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी या ठिकाणी ठेवलेला आहे. अजून कोणी जर जेवलं नसेल तर प्लीज
जेवणाच्या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. ऐशा लाभाचा चुकला तुका म्हणे वाया गेला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या जेवण घ्या आणि जेवणाचा आनंद घेऊन मॅचचा देखील आनंद घ्या. एका षटकाखेरीस 1-7. भरत मोहिते गोलंदाजीसाठी क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी विवेक वाघमारे यांच्यावरती आता जबाबदारी असलेली दोन बंधूंची जोडी. यावेळी फटका चांगला पिकअप शॉट, अतिशय दर्जेदार शॉट. शॉट पिच मध्ये चेंडू वेळीच ओळखला आणि त्याला फिरकावून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरून. विवेकच्या बॅट मधून येतोय पहिला मोठा ब्लास्ट. षटकार विवेक वाघमारे आणि स्वप्नील वाघमारे ही बंधूंची जोडी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. दत्ता बावनवाडी याच्या स्टेजवरती चिठ्ठ्या टाकणार आहोत आपण. 5 संघांच्या चिठ्ठ्या टाकणार आहोत. दत्ता गुरुभूषीचे इथे अवेलेबल आहेत, घरावाडीचे आहेत, लव्ह स्टार शेवाळवाडीचे आहेत. गुरुभूषी विजेता बामणवाडी, घरावाडी आणि लव्ह स्टार. बायच्या स्वरूपात 1 धाव. 14 धावा फलकावरती. जबरदस्त गोलंदाजी हा चेंडू होता. पहिला चेंडू षटकार. त्यानंतर मात्र यॉर्करचं अस्त्र वापरलं, ब्रह्मास्त्र वापरलं आणि निर्धाव चेंडूची सांगता बायच्या स्वरूपात. अर्थात 1 धाव मिळाली या चेंडूवरती, परंतु वेग होता या चेंडूवरती. दर्जेदार गोलंदाजी विवेक वाघमारे. अजून एक चांगला चेंडू. थोडस खराब क्षेत्ररक्षण होते, त्या चुकीचा फायदा घेऊन 1 धाव घेण्यात येईल. अनिश कुठे? अनिशला बोलव. चला आपण चिठ्ठ्या टाकतो. चालू असलेल्या दोन्ही संघांना सूचना असेल, तुमची दोन्हीपैकी एक विजेता म्हणून चिठ्ठी टाकलेली आहे. 5 संघांची चिठ्ठी टाकली आहे. बघूया कोण जाणार सेमीफायनलला. आणि शिनुकले लिटल चॅम्प्स. चला एक चिठ्ठी घ्यायची मला. स्वप्नील वाघमारे सेकंड वरती असतील. भरत मोहितेंना फेस करते. 15 धावा. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. गुडलँड स्पॉट वरून चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये कोणताही. पहिला सेमीफायनलिस्ट ठरतो. अजून एक निर्धाव चेंडू. आमचे मित्र निलेश पाटील यांचा संघ भरभूषेला रोशन दादा नोट डाऊन करा. पहिला सेमीफायनल पहिला क्वार्टर फायनल दामनवाडी. विपक्ष कोण पाहिजे? लव्ह स्टार. दामनवाडी विरुद्ध लव्ह स्टार. पहिला क्वार्टर फायनल. दुसरा क्वार्टर फायनल आहे घरावाडी विरुद्ध विजेता संघ. दामनवाडी विरुद्ध लव्ह स्टार हा क्वार्टरचा मुकाबला होणार आहे. आणि दुसरा क्वार्टर फायनल दांडी विजेता संघ विरुद्ध घरावाडी.
15 धावा 2 षटका अखेरीस 3 गडी बाद. चला चला काही करा प्लीज. नवीन बॅटर या मैदानाच्या आतमध्ये. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. अक्षय नोगले कुठे आहेत? जरा संपर्क साधा. कुठे आहेत? शंभूराजची अतिशय चांगली गोलंदाजी. अजून एक दर्जेदार चेंडू. यष्टी उद्ध्वस्त. पहा शंभूचं सेलिब्रेशन पहा. मोहम्मद सिराज यांच्या स्टाईल मध्ये सेलिब्रेशन केलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी होते. शंभू नवीन बॅटर अंकुश पाटील. दीपक आहे वाटतं. दीपक आहे. एक डाव. सतरा धावा धाव फलकावरती. दीपक चौकार. 21 धावा. शंभूराज मोहिते यांच्या गोलंदाजीसाठी एक कमेंट आलेली आहे. नाणेफेकीसाठी यायचंय लक्ष्मीदेवी क्रिकेट क्लब बामणवाडी आणि लव स्टार येवती फर्स्ट क्वार्टर फायनल. एक चेंडू शिल्लक या षटकामधील. 21 धावा आहेत धाव फलकावरती. हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव मिळेल या चेंडूवरती. 22 धावा धाव फलकावरती. तर 23 धावांचं आव्हान आहे धनंजय स्पोर्ट्स. त्याला प्लीज मैदानाचा ताबा घ्या.
सन्माननीय श्री आनंद होगले साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेकरता उपस्थिती दाखवली त्याबद्दल कराड क्रिकेट असोसिएशन, श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी, ग्रामस्थ मंडळ गणेशवाडी यांच्याकडून सन्माननीय आदरणीय श्री आनंद होगले साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. चला त्यांचा सामना सुरू करून घ्या. 22 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. 23 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 23चं समीकरण. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये अजय मोहिते आणि दीपक मोहिते ही सलामीची जोडी. परत किती वेळामध्ये, किती ओव्हर्स मध्ये या 23 धावा पटकवण्यासाठी लागतोय. लक्ष्मीदेवी क्रिकेट क्लब बामणवाडी आपल्यासाठी शेवटचा कॉल असणार आहे हा. कॅप्टन आलेले आहेत, कॅप्टन बदललेला आहे. स्ट्रॅटेजी चेंज तुम्हीच टाका. आनंद होगले साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. पुढील सामन्याची बामणवाडीचा कॉल असेल. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय बामणवाडी संघाने. चला तयार राहायचं आहे. बामणवाडी संघ जसा सामना संपेल मैदानाचा ताबा घ्यायचा. दत्ता पवार, सुनील भाऊ, विवेक देसाईंना जागा करा. विवेक देसाईंना हलवायला सुरुवात करा. चला 18-23 समीकरणाचे यार मॅच स्टार्ट करा प्लीज. ही मॅच 2 ओव्हरमध्ये तुम्ही संपवली तर तुमचा नेट रन रेट प्लस मध्ये येऊ शकतो आणि तुम्ही पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होऊ शकता. याची नोंद घ्यायची आहे. 18-23 समीकरण आहे. गोलंदाजीसाठी स्वप्नील, फलंदाजीसाठी अजय मोहिते. पहिला चेंडू फुल टॉस, लोअर फुल टॉस होता. मिड विकेटला खेळत 1 बाउंड चेंडू सीमारेषे बाहेर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत कराड क्रिकेट असोसिएशन मधील 2 टॉपचे क्षेत्ररक्षक अनिकेत सावंत आणि महेश देवंगळे. हे 2 टॉपचे क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रात तैनात आहेत, परंतु त्यांना चुकवून चेंडू गेला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. थोडासा जर रडारमध्ये असता अनिकेतने झेप टाकली असती, परंतु थोडासा समोर माही पाहून जरा अनिकेत थांबला. चांगला फटका, स्क्वेअर कटचा देखना फटका. क्षेत्ररक्षक नाही येत, चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषे बाहेर. लगातारचा दुसरा चौकार होतो. मॅच लवकर संपवण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये आहेत अजय मोहिते. बामणवाडी संघ रेडी राहायचंय प्लीज. रिक्वेस्ट आहे, विनंती राहील. जशी मॅच संपेल मैदानात ताबा घ्यायचा आहे. 8 धावा धाव फलकावरती. अजून एक मोठा ब्लास्ट. अजय मोहिते ब्रँडेड षटकार येतो या चेंडूवरती. 3 चेंडूवरती धावा मिळतात तब्बल 14. आता मात्र फक्त 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि पुढील फेरीमध्ये घरावाडी संघासोबत 2-2 हात करण्यासाठी सज्ज असतील सुशंभ स्पोर्ट्स काजारवाडी. यावेळी पहा समोर खेळत 1 धाव मिळेल दुसऱ्या चेंडूवर. त्या चेंडूवरती 15 धावा धाव फलकावरती. 8 धावांची गरज आहे. दीपक मोहिते स्ट्राईक वरती आलेत. मोठा फटका आहे त्यांच्या बॅट मधून येणार का पाहूयात. यावेळी फटका फसला. चेंडू हवेमध्ये साधा सोपा सरळ झेल गणेश पाटील यांच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन होईल. दीपक बॅक टू द पवलिन. नवीन बॅटर फास्ट यायचा. दीपक जरा प्लीज जावा पटकन आणि नवीन बॅटरला पाठवा. स्वप्नील आलाय मला वाटतं फलंदाजीसाठी. पंधरा धावा धाव फलकावरती आहेत. 1 विकेट गेले. शेवटचा चेंडू या षटकामधील चांगला चेंडू. निर्धाव चेंडूचे होते. सांगता 12 चेंडू 8 धावांचं समीकरण असणार आहे.
मॅच फिनिश होते या षटकारानिशी. जबरदस्त फटका अजयच्या बॅट मधून षटकार. अजय मोठे या मॅन ऑफ द मॅच साठी. एक विकेट देखील घेतली होती आणि फलंदाजी करत असताना तब्बल 21 धावा देखील त्यांच्या बॅट मधून आलेत. चला बामणवाडी संघ एवढ्या हलका येऊ नका. चला तर दत्ता टीमला जरा वॉर्मअप करा. पटकन या. विवेक देसाई आले का? अभिषेक पुढे लागा तुम्ही जरा.